नाशिकहून 40 गावला जाणाऱ्या एका एसटी बसची समोरून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकशी जोरदार धडक झाली। या अपघातात बसमधील 2 महिलांचा मृत्यू झाला असून चालक आणि वाहकासह 32 प्रवासी जखमी झाले। 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातात दोन्ही वाहनांचं पूर्णपणे नुकसान झालंय। ही घटना मालेगाव 40 गाव रस्त्यावर बोधे फाट्याजवळ सकाळी 10:15 वाजण्याच्या दरम्यान घडली। दरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या मते चालकाला वेग नियंत्रित करता न आल्यानं हा अपघात झालाय। अपघात अहवालानुसार नाशिक 40 गाव बस क्रमांक MH40Y5822 मालेगाव बस स्थानकावरून 40 गावला जात होती। बसमध्ये 40हून अधिक प्रवासी होते। सकाळी सुमारे 10:15 वाजता बोधे फाट्याजवळ भरधाव वेगानं जाणाऱ्या बसची धडक 40 गावहून मालेगावकडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MH19CY8525 ला बसली। दोन्ही वाहने वेगात असल्यानं दोन्ही वाहनांचे पुढचे भाग एकमेकात चिरडले गेले, तर आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला गेला। एबी न्यूज मराठी, जळगाव, चंदू खरे।